आपण चंद्रावर पोचलो, मंगळावर यानं पाठवली, पण गंमत बघा, आपल्याच पायाखालची जमीन, आपलाच ग्रह, त्याच्या पोटात काय दडलंय हे आजही एक मोठं रहस्य आहे. आपण तर पृथ्वीच्या पृष्ठभागाला फक्त किंचित ओरखडलंय, मग आपल्याला आत काय आहे हे इतक्या खात्रीने कळलं तरी कसं? चला, या माहितीच्या विश्लेषणामध्ये आपण याच रहस्याचा छडा लावूया. तर मग सुरुवात करूया. पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा प्रवास हा माणसासाठी खरंच एक अशक्य प्रवास आहे. का? कारण त्याचे आकडेच असे आहेत की डोकं चक्रावून जाईल. ही आहे आपल्या पृथ्वीची त्रिज्या, म्हणजे पृष्ठभागापासून ते थेट केंद्रापर्यंतचं अंतर, तब्बल 6,370 किलोमीटर. विचार करा, किती प्रचंड अंतर आहे हे. आणि ह्या प्रचंड अंतराच्या तुलनेत आपण पोहोचलोय कुठे? तर आजपर्यंत आपण फक्त 12 किलोमीटर खोल खड्डा खणू शकलो आहोत, रशियातला कोलासुपडी बोरहोल. आता याची तुलना केंद्राच्या 6,370 किलोमीटरशी करा. म्हणजे आपण एका सफरचंदाच्या सालीला सुद्धा धड पार करू शकलेलो नाही. मग प्रश्न तोच राहतो, जर आपण तिथे पोहोचूच शकत नाही, तर ही सगळी माहिती मिळते तरी कुठून? इथेच तर खरी गंमत आहे. आपले शास्त्रज्ञ एखाद्या डिटेक्टिव्हसारखं काम करतात. ते थेट पुरावे गोळा करू शकत नाहीत, म्हणून त्यांना अप्रत्यक्ष साक्षीदारांची मदत घ्यावी लागते. आपले प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट स्रोत खूपच मर्यादित आहेत. खाणकाम, जे साधारण 3 ते 4 किलोमीटर खोल जातं. ड्रिलिंग प्रकल्प, जे जास्तीत जास्त 12 किलोमीटरपर्यंत गेलेत. आणि हो, ज्वालामुखी, ज्यातून लाव्हारस बाहेर येतो, तो आतूनच येतो हे खरंय, पण तो नक्की किती खोलीवरून येतोय हे ठामपणे सांगणं खूप खूप कठीण आहे. तर मग मुद्दा काय आहे? हे सगळे प्रत्यक्ष स्रोत म्हणजे जणू काही आपण चावीच्या छिद्रातून आत डोकावतोय. आपल्याला एक छोटीशी झलक मिळते, पण खोलीत नेमकं काय आहे याचं पूर्ण चित्र काही केल्या दिसत नाही. या रहस्याचा उलगडा करायचा असेल तर आपल्याला अशा पुराव्यांची गरज आहे जे आत खोलवर पाहू शकतील. आणि इथेच अप्रत्यक्ष स्रोत मदतीला येतात. जसं की तापमान आणि दाबाचा अभ्यास, पृथ्वीवर पडणाऱ्या उल्कांची रचना, गुरुत्वाकर्षणातले बदल आणि पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र. पण या सगळ्यांमध्ये एक साक्षीदार असा आहे जो सर्वात महत्त्वाचा आहे, सर्वात निर्णायक आहे, आणि तो म्हणजे भूकंप लहरी. भूकंप लहरी ह्याच आपल्या तपासातल्या स्टार साक्षीदार आहेत. पृथ्वीच्या अंतरंगाचं रहस्य उलगडण्याची किल्ली खरं तर याच लहरींच्या वागणुकीत दडलेली आहे. मग या भूकंप लहरी म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर भूकंपामुळे निर्माण होणारी प्रचंड ऊर्जा, जी लाटांप्रमाणे पृथ्वीच्या आरपार प्रवास करते. आणि या प्रवासात त्या ज्या पदार्थांमधून जातात, मग तो पदार्थ घन असो, द्रव असो किंवा वायू, त्यानुसार त्यांची वागणूक बदलते. हाच तो महत्त्वाचा सुगावा आहे. या लहरींचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. पी लहरी म्हणजे प्रायमरी वेव्ज, ह्या सर्वात वेगवान असतात आणि स्थायू, द्रव, वायू अशा तिन्ही माध्यमांमधून प्रवास करू शकतात. आणि दुसऱ्या आहेत एस लहरी म्हणजे सेकंडरी वेव्ज. त्या थोड्या हळू आहेत, पण त्यांच्यामध्ये एक खूपच महत्त्वाचा गुणधर्म आहे. आणि हेच ते वाक्य आहे ज्याने सगळं काही बदलून टाकलं. एस लहरी फक्त आणि फक्त स्थायू म्हणजे सॉलिड पदार्थांमधूनच प्रवास करू शकतात. द्रवातून किंवा पाण्यातून त्या पुढे जाऊच शकत नाहीत. हे एकच सत्य आपल्या संपूर्ण तपासातलं सगळ्यात मोठा आणि निर्णायक पुरावा ठरला. एस लहरींच्या याच एका गुणधर्मामुळे शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या रचनेचं ते मोठं कोडं सोडवता आलं, जे थेट जाऊन पाहणं कधीच शक्य नव्हतं. चला तर मग पाहूया हे रहस्य नक्की कसं उलगडलं गेलं. शास्त्रज्ञांना एक प्रश्न खूप सतावत होता. भूकंपाच्या काही लहरी पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या भूकंपमापन केंद्रांपर्यंत पोहोचत का नाहीत? त्यामध्येच गायब कुठे होतात? याचं उत्तर दडलंय छायाप्रदेश किंवा शॅडो झोन या संकल्पनेत. हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरचा असा भाग आहे जिथे भूकंपाच्या त्या विशिष्ट लहरी पोचतच नाहीत, जणू काही त्यांची सावली पडतीये किंवा कुणीतरी त्यांना मध्येच अडवते. आता बघा, पी लहरींचा छायाप्रदेश तसा लहान आहे, पण एस लहरींचा छायाप्रदेश प्रचंड मोठा आहे. 105 अंशाच्या पुढे त्या कुठेच सापडत नाहीत, म्हणजे पृथ्वीचा 40% जास्त भाग व्यापणारा. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे, त्यांना कोणीतरी पूर्णपणे 100% थांबवत आहे. तर निर्णायक मुद्दा हा आहे की जर एस लहरी फक्त स्थायू पदार्थातूनच जाऊ शकतात आणि त्या पृथ्वीच्या आत एका मोठ्या भागात पूर्णपणे थांबवल्या जात आहेत, तर याचा एकच अर्थ निघतो
की पृथ्वीच्या आत खोलवर एक प्रचंड मोठा द्रवरूप थर असलाच पाहिजे. बिंगो! आणि या एका शोधातून आपल्याला पृथ्वीच्या आतली संपूर्ण रचना स्पष्टपणे समजली. सर्वात वर आहे पातळ भूकवच म्हणजे क्रस्ट, त्यानंतर येतं मध्यावरण म्हणजे मॅन्टेल, मग येतो तो द्रवरूप बाह्य गाभा आउटर कोर, हाच तो थर जो एस लहरींना थांबवतो, आणि शेवटी प्रचंड दाबामुळे पुन्हा स्थायूरूप झालेला आंतरगाभा म्हणजे इनर कोर. हा जो गाभा आहे तो प्रामुख्याने निकेल आणि लोह म्हणजे फेरस या जड धातूंनी बनलेला आहे. म्हणूनच त्याला निकेलमधला नी आणि फेरसमधला फे घेऊन निफे असंही म्हटलं जातं. ठीक आहे, आता आपल्याला अंतरंगाची रचना तर कळली, पण या सगळ्या ज्ञानाचा आपल्या पृष्ठभागावरील जीवनाशी काय संबंध? हे ज्ञान फक्त पुस्तकी नाहीये, त्याचे प्रतिध्वनी, त्याचे पुरावे आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतात. उदाहरणार्थ ज्वालामुखी, त्यातून जो तप्त लाव्हारस बाहेर येतो, तो येतो कुठून? तो येतो अस्थेनोस्फिअरमधून. हा मध्यावरणाच्या वरच्या भागात असलेला एक कमकुवत अर्धद्रवरूप असा थर आहे, जो या सगळ्या ज्वालामुखीच्या घडामोडींचा मूळ स्रोत आहे. आणि याच अंतर्गत हालचालींनी आपल्या भारताचा नकाशासुद्धा घडवलाय. आपलं दख्खनचं पठार, ज्यावर महाराष्ट्र वसलेला आहे, हे फ्लड बेसाल्टचं एक जिवंत उदाहरण आहे. लाखो वर्षांपूर्वी झालेल्या प्रचंड ज्वालामुखी उद्रेकांमधून हा विशाल प्रदेश तयार झाला. कधीकधी काय होतं, हा मॅग्मा पृष्ठभागावर न येता जमिनीखालच्या उभ्या भेगांमध्येच अडकतो आणि तिथेच थंड होतो. तेव्हा डायक्स नावाची एक सरळ भिंतीसारखी खडकांची रचना तयार होते. आणि ही गोष्ट आपल्यासाठी खूपच जवळची आहे, कारण असे डाईक्स आपल्या महाराष्ट्रात, विशेषतः दख्खनच्या पठारावर अनेक ठिकाणी दिसतात. पुढच्या वेळी सह्याद्रीत फिरताना एखादी सरळसोट भिंतीसारखी टेकडी दिसली ना, तर समजून जा, तो पृथ्वीच्या अंतरंगातून आलेल्या मॅग्माचा एक थेट पुरावा आहे. चला, या विश्लेषणाच्या शेवटी एका रंजक प्रश्नावर विचार करूया. बाह्य गाभा उष्ण असल्यामुळे द्रवरूप आहे हे तर आपण पाहिलं, पण अंतर्गाभा तो तर त्याहीपेक्षा जास्त उष्ण आहे, तरीही तो स्थायूरूप सॉलिड का आहे? विचार करा. याचं उत्तर पृष्ठभागावरून येणाऱ्या अब्जावधी टनांच्या प्रचंड दाबात दडलेला आहे, पण तो विषय पुन्हा कधीतरी.